जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आपण एकूण 500 प्रश्न बघणार आहोत, जे तुमच्या प्रत्येक एक्झामसाठी महत्त्वाचे, कोणत्याही एक्झामसाठी महत्त्वाचे, पोलीस भरती असो, ठाणे महानगरपालिका असो किंवा तलाठी भरती, इतर कोणतीही एक्झामसाठी 500 भूगोलचे प्रश्न असतील बघा। चला मग सुरू करूया। प्रश्न क्रमांक 1 आपल्या समोर आहे। चला कलर वगैरे घेऊन घेऊ, रेड बेस्ट आहे आपल्यासाठी। चला मग नंबर 1, महाराष्ट्र या राज्याची निर्मिती कधी झाली? तर 1 मे 1960 याच रोजी आपल्या प्यारा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली। चला पुढे। प्रश्न क्रमांक 2 आपल्या समोर आहे। महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? लोकसंख्येने सर्वात मोठा जिल्हा कोणता हे आपल्या गावरान भाषेमध्ये, तर सर्वात मोठा जिल्हा पुणे लोकसंख्येने। जर असा प्रश्न आला की लोकसंख्येने सर्वाधिक जास्त लोकसंख्या असणारा राज्य कोणता, तर उत्तर प्रदेश। त्यालाच आपण यूपी म्हणतो। यूपी, यू वरून उत्तर, पी वरून प्रदेश, उत्तर प्रदेश। कळालं? चला पुढे। प्रश्न क्रमांक 3 आपल्या समोर आहे। महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा कोणता? क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा सांगितलेला आहे, तर अहमदनगर हे क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये। अहमदनगर या जिल्ह्याचे नवीन नाव काय, असा जर प्रश्न आला तर काय? अहिल्यानगर। अहिल्यानगर हे नवीन नाव आहे अहमदनगरचे। आता पुन्हा यात असा प्रश्न निर्माण होतो की क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते, तर राजस्थान हे क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य आहे बघा, राजस्थान। कळलं? चला पुढे। प्रश्न क्रमांक 4 आपल्या समोर आहे। महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्याची संख्या किती आहे? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहेत? 36 जिल्हे। हे सोपं आहे। प्रश्न क्रमांक 5, सर्वात शेवटी निर्माण झालेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? सर्वात शेवटी निर्माण झालेला महाराष्ट्रातील जिल्हा पालघर जिल्हा आहे। 2014 मध्ये पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली होती। 6 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे। महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? तर आंबोली या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो। जर असा प्रश्न आला की महाराष्ट्रामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो, भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो असा प्रश्न आला, तर मेघालय। एक सॉन्ग निघलेलं आहे बघा, बरसोरी मेघा मेहगा, तर तसं देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता, फक्त विसरायचं नाही, लक्षात ठेवा। 7 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे। महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा विचारण्यात आलेला आहे, तर सिंधुदुर्ग हे महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 8, कोणते खनिज रेडी या बंदरातून निर्यात केले जाते? खनिजाचे नाव काय? तर लोह खनिज हे रेडी या बंदरातून निर्यात केले जाते। चला पुढे। प्रश्न क्रमांक 9, लाकडी रंगीत खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? तर सावंतवाडी हे लाकडी रंगीत खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे। चला पुढे। प्रश्न क्रमांक 10 आपल्या समोर आहे। महाराष्ट्राचा अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता? तर सिंधुदुर्ग हे महाराष्ट्राचा अति दक्षिणेकडील जिल्हा आहे। आता पुढील प्रश्न क्रमांक 11, रत्नागिरी जिल्ह्यास किती लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? तर 237 लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे रत्नागिरी जिल्ह्याला। 12 नंबरचा प्रश्न, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कोठे आहे? तुम्हाला माहिती असेल की TCS असो, IBPS किंवा इतर कोणत्याही एक्झाममध्ये जास्त तर आता कृषी विद्यापीठावरती प्रश्न येत आहे, तर कृषी विद्यापीठ जेवढे आहेत ते हे कंप्लीट करून घ्या, कारण की 1 मार्क पक्का असतो बघा हे टॉपिक कंप्लीट केल्यावर। डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली या ठिकाणी आहे। 13 नंबरचा प्रश्न, स्वा सावरकरांनी उभारलेले पतित पावन मंदिर कोठे आहे?
पतित पावन मंदिर कोणी उभारले असं जर प्रश्न आला तर स्वा सावरकर यांनी पतित पावन मंदिर उभारले. एक प्रश्न इथं निर्माण होतो. दुसरा प्रश्न, आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे रत्नागिरी. स्वा सावरकरांनी उभारलेले पतित पावन मंदिर रत्नागिरी या ठिकाणी आहे. चला पुढे. 14 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. खालीलपैकी कोणता जिल्हा मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे? रत्नागिरी हा जिल्हा मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे. 15 नंबरचा प्रश्न, म्यानमारच्या थिंबा राज्याची राजधानी किंवा समाधी असलेला थिंबा पॅलेस कुठे आहे? थिंबा पॅलेसवरती प्रश्न आहे, तर रत्नागिरी या ठिकाणी थिंबा पॅलेस आहे. 16 नंबरचा प्रश्न, रायगड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण किंवा मुख्यालय कोणते? तर अलिबाग हे रायगड जिल्ह्याचे मुख्यालय आहे. 17 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. थोडं झूम करते जेणेकरून तुम्हाला स्पष्ट दिसेल. मोबाईलमधून व्हिडिओ बनवत आहे, क्वालिटी एवढी काही खास नसेल, परंतु प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचे, व्हिडिओ पण महत्त्वाचा आहे. आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते? कुलाबा. 18 नंबरचा प्रश्न, खोपोली हे जलविद्युत निर्मिती केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड या ठिकाणी. 19 नंबरचा, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड. माथेरान यावेळेस आपल्या पावसाळ्यामध्ये माथेरानला बघण्यासारखं आहे बघा. सर्व काय फिरायला कुठे गेले तर माथेरानला जा, जे रायगड जिल्ह्यात आहे. 20 नंबरचा प्रश्न आहे, रायगडवर टिंबटिंब यांची समाधी आहे, तर छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी कुठे आहे? रायगडवर. कळालं? 21 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, खालीलपैकी कोणते शहर देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते? मुंबई. 22 नंबरचा प्रश्न, छत्रपती शिवाजी टर्मिनल, ज्याला आपण काय म्हणतो CST, हे रेल्वे स्टेशन कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मुंबई शहर. तुम्हाला माहिती असेल की आतंकवादी लोकांनी हमला केला होता या त्या रेल्वे स्टेशनवर. खूप पोलीस लोक असते, पुन्हा खूप लोक जे काय मेले होते त्यावेळेस. त्यावरती एक मूवी देखील बनलेली आहे. त्या मूवीचं नाव काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. 23 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, हँगिंग गार्डन म्हणजेच फिरोजशाह मेहता उद्यान कोठे आहे? मुंबई या ठिकाणी आहे हँगिंग गार्डन. त्यालाच फिरोजशाह मेहता उद्यान असं देखील म्हणतात. 24 नंबरचा प्रश्न आहे, टिंबटिंब येथे मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे, तर धारावी. धारावी ही मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. आता तुम्हाला माहिती आहे की मुंबईमध्ये खूप जास्त प्रमाणात पाऊस वगैरे चालू असल्यामुळे पाणी भरलेलं आहे बघा. तर धारावीत राहणाऱ्या झोपडपट्टी इलाक्यात राहणाऱ्या लोकांना खूप जास्त त्रास होतो. 25 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता? क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा सांगितलेला आहे, तर मुंबई शहर. क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? अहमदनगर. त्यालाच आता अहिल्यानगर आपण असं नवीन नाव आहे आता. हे कळालं की आता महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता? तर मुंबई शहर. जर असा प्रश्न आला की महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणता? तर गोवा. उत्तर काय असेल? गोवा. असा जर प्रश्न आला की गोवा या राज्याची राजधानी काय? तर पणजी. पणजी ही राजधानी आहे गोवा या राज्याची. चला पुढे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? 26 नंबरचा प्रश्न, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली या ठिकाणी आहे. बोरीवली. 27 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वात कमी तालुके म्हणजे फक्त 3 कोणत्या जिल्ह्यात आहे? फक्त 3 तालुके असणारा सांगा आता. तर मुंबई उपनगर. 28 नंबरचा प्रश्न, मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्यालय कोणते आहे? तर वांद्रे. 7 बेटाचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? मुंबई.
30 नंबरचा प्रश्न, मुंबई उपनगर हा जिल्हा कोणत्या बेटावर वसलेले आहे? तर साष्टी. 31 नंबरचा प्रश्न, दोन 2011च्या जनगणनेनुसार देशातील सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा, तर ठाणे. 32 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वाधिक महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहे? ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महानगरपालिका आहे. 33 नंबरचा प्रश्न, वज्रेश्वरी हा गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ठाणे जिल्ह्यात आहे. 34 नंबरचा प्रश्न, ठाणे जिल्ह्यात टिंबटिंब ही आदिवासी जमात मोठ्या प्रमाणावर आहे. ठारली नाही तर वारली. ठाणे जिल्ह्यात वारली ही आदिवासी जमात मोठ्या प्रमाणात आहे. 35 नंबरचा प्रश्न, वसई हे कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? केळी या फळासाठी प्रसिद्ध आहे वसई. 36 नंबरचा प्रश्न आहे बघा, पालघर जिल्ह्यातील एकमेव महानगरपालिका कोणती? एक गोष्ट तर समजली की पालघर जिल्ह्यामध्ये एकच महानगरपालिका आहे, तिचं नाव वसई विरार. 37 नंबरचा प्रश्न, कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली? ठाणे. ठाणे जिल्ह्याच्या विभाजनातून पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली, जे 2014 मध्ये झाली बघा. आणि तुम्हाला सांगते की महाराष्ट्रामध्ये सध्या 36 जिल्हे आहे आणि 36 नंबरचा जिल्हा कोणता? तर तो पालघर आहे. क्लिअर? चला पुढे. 38 नंबरचा प्रश्न आहे, पालघरचे महाबळेश्वर असे कोणत्या ठिकाणाला म्हणतात? तर जव्हार. 39 नंबरचा प्रश्न, पालघर जिल्ह्याला कोणत्या राज्याची सीमा लागते? तर गुजरात या राज्याची सीमा लागते पालघर जिल्ह्याला. आता जर असा प्रश्न आला की सर्वाधिक समुद्र किनारा लागलेला कोणता राज्य आहे? तर तो हाच राज्य आहे गुजरात. सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला आहे गुजरातला. जर असा प्रश्न आला की गुजरात राज्याची राजधानी काय? तर गांधीनगर हे गुजरात राज्याची राजधानी आहे. 40 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प तारापूर सध्या कोणत्या जिल्ह्यात आहे? पालघर या ठिकाणी बघा. 41 नंबरचा प्रश्न, नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम होतो? तर गोदावरी या नदीचा उगम होतो त्र्यंबकेश्वर येथे. हे सोपं होतं. 42 नंबरचा प्रश्न, नाशिकची टिंबटिंब प्रसिद्ध आहे. द्राक्षे. 43 नंबरचा प्रश्न, नाशिक जिल्ह्यात टिंबटिंब येथे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आहे. एकलहरे. 44 नंबरचा प्रश्न, टिंबटिंब येथे दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. नाशिक. 45 नंबरचा प्रश्न, गंगापूर हे मातीचे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक जिल्ह्यामध्ये आहे बघा. 46 नंबरचा प्रश्न, धुळे जिल्ह्यात किती तालुके आहेत? एकूण 4च तालुके आहेत धुळे जिल्ह्यामध्ये. 47 नंबरचा प्रश्न, धुळे जिल्ह्यातील कोणते ठिकाण मिरचीच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे? मिरचीच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण सांगितलेलं आहे तर दोंडाईचा. 48 नंबरचा प्रश्न, धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर पांझरा. 49 नंबरचा प्रश्न, धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील बालाजी मंदिर प्रेक्षणीय आहे. 50 नंबरचा प्रश्न, दुधा तुपाचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तर धुळे. आणि यामध्ये जे काही 4 तालुके आहे. 51 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रातील अतिउत्तरेकडील जिल्हा कोणता? तर नंदुरबार हे महाराष्ट्रातील अतिउत्तरेकडील जिल्हा आहे. 52 नंबरचा प्रश्न, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? नंदुरबार. 43 नंबरचा प्रश्न IMPA, खानदेशाची काशी म्हणून कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? तर प्रकाशे. 54 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रातील 100% आदिवासीचा जिल्हा कोणता? तर नंदुरबार. 55 नंबरचा प्रश्न, 1 जुलै 1998 रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजनातून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती केली गेली? बघा, तर नंदुरबार या जिल्ह्याची निर्मिती केली गेली.
कोणत्या जिल्ह्याचे विभाजनातून? तर धुळे. केव्हा झाली? 1 जुलै 1998. क्लिअर? चला पुढे. 56 नंबरचा प्रश्न, जळगाव जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे? हे सोपं आहे, केळीसाठी. 57 नंबरचा प्रश्न, जळगाव जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे? वरणगाव. 59 नंबरचा प्रश्न, भुसावळ हे महाराष्ट्रातील प्रमुख रेल्वे जंक्शन कोणत्या जिल्ह्यात आहे? जळगाव जिल्ह्यामध्ये आहे बघा. 60 नंबरचा प्रश्न, उनुपदेव आणि सुनुपदेव ही गरम पाण्याची झरे कोणत्या जिल्ह्यात आहे? गरम पाण्याच्या झऱ्यावरती प्रश्न आहे, तर जळगाव जिल्ह्यामध्ये आहे बघा. 61 नंबरचा प्रश्न, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताचा शोध, त्याला स्काय डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला? तर अहमदनगरच्या तुरुंगामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एक ग्रंथ लिहिला. ग्रंथाचे नाव काय? तर डिस्कव्हरी ऑफ इंडिया. 65 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ कोठे आहे? तुम्हाला मागाशी सांगितले मी की कृषी विद्यापीठावरती खूप जास्त प्रमाणात प्रश्न येत आहे. तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी आहे. राहुरी. समजलं? चला पुढे. 63 नंबरचा प्रश्न, शिर्डी येथील साईबाबाचे प्रसिद्ध मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर. 64 नंबरचा प्रश्न, अहमदनगर जिल्ह्यात टिंबटिंब येथे काळविटासाठी अभयारण्य आहे? तर रेहकुरी. अहमदनगर जिल्ह्यात रेहकुरी येथे काळविटासाठी अभयारण्य आहे. 65 नंबरचा प्रश्न, सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगरमध्येच आहे. अहमदनगर हा जिल्हा क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा. अहमदनगर या जिल्ह्याचे नवीन नाव अहिल्यानगर. क्लिअर? 66 नंबरचा प्रश्न, सर्वाधिक विहिरीची संख्या देखील या जिल्ह्यात आहे बघा. पुन्हा अहमदनगर जिल्ह्याचे वैशिष्ट्य काय काय आहे? तिथे काय फेमस आहे? काय आहे त्यामध्ये काय विशेष आहे? हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. 66 नंबरचा प्रश्न, पूर्वीकडील ऑक्सफर्ड कोणत्या शहराला म्हणतात? तर पुणे या शहराला पूर्वीकडील ऑक्सफर्ड म्हणतात. आता हाच पुणे शहराला विद्येचे माहेरघर देखील म्हणतात बघा. 67 नंबरचा प्रश्न, संत ज्ञानेश्वराची समाधी कोठे आहे? आळंदी. आळंदी या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे. आता संत ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत थोडक्यात बघूया की ज्ञानेश्वरी कोणी लिहिली असं जर प्रश्न आला तर संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली. 68 नंबरचा प्रश्न, स्वरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना कोठे आहे? खडकी. 69 नंबरचा प्रश्न, मुळा मुठा नदी काठावर कोणते शहर वसलेले आहे? तर पुणे. मुळा मुठा पुणे असं देखील लक्षात ठेवू शकता. 70 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रातील अष्टविनायकापैकी किती पुणे जिल्ह्यात आहे? तर एकूण 5 आहे बघा अष्टविनायक. किती? 5 आहे. जर असा प्रश्न आला की ज्योतिर्लिंग किती आहे? तर 12 ज्योतिर्लिंग आहे पूर्ण भारतात. महाराष्ट्रामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंग आहे हे कमेंट बॉक्समध्ये कळवा. 71 नंबरचा प्रश्न, महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सातारा या जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे. 72 नंबरचा प्रश्न, वनकुसडे हा पवन वीज निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा. 73 नंबरचा प्रश्न, कोयना धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? तर शिवाजी सागर. कोयना धरणाच्या जलाशयास शिवाजी सागर म्हणतात. 74 नंबरचा प्रश्न, फुलांसाठी प्रसिद्ध असणारे कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? फुलांसाठी प्रसिद्ध असणारे कास पठार सातारा जिल्ह्यामध्ये आहे बघा. 75 नंबरचा प्रश्न, टिंबटिंब येथे महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे मुख्यालय आहे बघा. तर वाई या ठिकाणी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश
निर्मिती मंडळाचे मुख्यालय आहे वाई या ठिकाणी. चला पुढे 76 नंबरचा प्रश्न. सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या पुणे बंगळुरू लोहमार्गावरील प्रमुख जंक्शन कोणते? तर मिरज. 77 नंबरचा प्रश्न. सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? सागरेश्वर अभयारण्य सांगली या जिल्ह्यात आहे. 78 नंबरचा प्रश्न. सांगली जिल्ह्यात टिंबटिंब येथे नागपंचमीला यात्रा भरते तर शिराळा. 79 नंबरचा प्रश्न. रब्बी ज्वारीला सांगली जिल्ह्यात शाळू म्हणतात बघा. 80 नंबरचा प्रश्न आहे बघा. टिंबटिंबच्या उत्पादनासाठी सांगली जिल्हा प्रसिद्ध आहे तर हळदीच्या उत्पादनासाठी सांगली जिल्हा प्रसिद्ध आहे. 81 नंबरचा प्रश्न. ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? तर सोलापूर या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात. 82 नंबरचा प्रश्न. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर कोठे आहे? तर पंढरपूर. 83 नंबरचा प्रश्न आहे. सोलापूर जिल्ह्यात टिंबटिंब येथे माळढोक पक्षी अभयारण्य आहे नान्नज. 84 नंबरचा प्रश्न. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? हे तर माहिती झालं की उजनी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? सोलापूर जिल्ह्यामध्ये. एक प्रश्न इथंच निर्माण होतो. नदी विचारली आहे बघा की सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? तर भीमा या नदीवर आहे बघा. 85 नंबरचा प्रश्न. सोलापूर येथील चादरी प्रसिद्ध आहे. हिमरू शाल कोणत्या जिल्ह्यात प्रसिद्ध आहे? हे कमेंट बॉक्समध्ये कळवा. बघूया आज कोणाचा किती अभ्यास आहे. तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत चला, शेअर करत चला बघा. 86 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते? इचलकरंजी. 87 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. शहापुरी ही गुळाची प्रसिद्ध बाजारपेठ कोठे आहे? कोल्हापूर. 88 नंबरचा प्रश्न IMP आहे. गव्यासाठी प्रसिद्ध असलेले दाजीपूर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोल्हापूर. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत? तर 12. 89 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे की शिवाजी विद्यापीठ कोठे आहे? तर कोल्हापूर या ठिकाणी शिवाजी विद्यापीठ आहे. 90 नंबरचा प्रश्न. तिल्लारी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोल्हापूर या ठिकाणी तिल्लारी जलविद्युत प्रकल्प आहे. 91 नंबरचा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे? औरंगाबाद. याचंच आता नवीन नाव आहे छत्रपती संभाजीनगर. औरंगाबाद जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय जर असा प्रश्न आला तर खडकी. 92 नंबरचा प्रश्न. टिंबटिंब हे संत ज्ञानेश्वराचे जन्मस्थान आहे. मागल्या प्रश्नामध्ये आपण त्यांची समाधी बघितली, परंतु हे जन्मस्थान आहे बघा. आळंदी हे समाधी आणि जन्म आपेगाव. 93 नंबरचा प्रश्न. औरंगाबाद या शहराची स्थापना कोणी केली? तर मलिक अंबर. 94 नंबरचा प्रश्न. जल व भूमी व्यवस्थापन संस्था कुठे आहे? औरंगाबाद या जिल्ह्यात आहे. 95 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. जायकवाडी धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? तर नाथसागर म्हणतात बघा. 96 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. संकरित बी बियाणे निर्मितीचा उद्योग कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चालतो? तर जालना. 97 नंबरचा प्रश्न. जालना हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर कुंडलिका. 98 नंबरचा प्रश्न. समर्थ रामदासांचे जन्मस्थान कोणते? तर जांब. जांब हे समर्थ रामदासाचे जन्मस्थान आहे. 99 नंबरचा प्रश्न. जालना जिल्ह्यातून कोणता लोहमार्ग जातो? तर मनमाड आणि काचीगुडा हे जालना जिल्ह्यातील जाणारा लोहमार्ग आहे. 100 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे.
की जालना जिल्ह्यातील प्रसिद्ध गुरांचा बाजार कोठे भरतो? गुरांचा बाजार कोठे भरतो? असा सरळ भाषेमध्ये प्रश्न आहे की गुरांचा बाजार कोठे भरतो? मंठा या ठिकाणी. 101 क्रमांकाचा प्रश्न आपल्या समोर आहे. संत जनाबाईचे जन्मस्थान कोणते? तर गंगाखेड. हे संत जनाबाईचे जन्मस्थान आहे. चला मग 102 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. गोदावरी पात्रातील जांभूळबेट हे पर्यटन स्थळ कोणत्या तालुक्यात आहे? तर पालम. 103 नंबरचा प्रश्न. मनमाड काचीगुडा लोहमार्गावरील प्रमुख जंक्शन कोणते? तर पूर्णा. प्रश्न क्रमांक 104. डॉक्टर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कोठे आहे? तर परभणी या ठिकाणी आहे बघा. 105 नंबरचा प्रश्न. परभणी जिल्ह्याच्या विभाजनातून कोणता जिल्हा निर्माण करण्यात आला? तर हिंगोली. 106 नंबरचा प्रश्न. हिंगोली हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? बघा, तर कयाधू या नदीकाठी हिंगोली हे शहर वसले आहे. 107 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे की औढा नागनाथ ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हिंगोली. 108 नंबरचा प्रश्न. कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून हिंगोली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली? तर परभणी. पुढील प्रश्न आहे 110 नंबरचा प्रश्न. हिंगोली येथील कोणता महोत्सव प्रसिद्ध आहे? तर दसरा. 111 नंबरचा प्रश्न. बीड हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर बिंदुसरा. 112 नंबरचा प्रश्न. बीड जिल्ह्यातील योगेश्वरी मातेचे मंदिर कोठे आहे? तर आंबेजोगाई या ठिकाणी बघा. 113 नंबरचा प्रश्न. कोणते गाव निजामाच्या काळात मोमिनाबाद म्हणून ओळखले जाई? तर आंबेजोगाई. चला पुढे. 114 नंबरचा प्रश्न. बीड जिल्ह्यातील मोरांसाठी राखीव असलेले अभयारण्य कोणते? तर नायगाव हे बीड जिल्ह्यातील अभयारण्य आहे बघा. ते मोरासाठी राखीव आहे. 115 नंबरचा प्रश्न. कंकालेश्वराचे जलमंदिर कोठे आहे? तर बीड जिल्ह्यातच आहे. 116 नंबरचा प्रश्न. विष्णुपुरी उपसा सिंचन योजनेतील जलाशयास काय म्हणतात? तर शंकर सागर. 117 नंबरचा प्रश्न. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे? नांदेड या जिल्ह्यात आहे बघा. 118 नंबरचा प्रश्न. उनकेश्वर हा गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नांदेड या जिल्ह्यामध्ये आहे. 119 नंबरचा प्रश्न. शिखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंगची समाधी कोठे आहे? नांदेड याच ठिकाणी आहे. 120 नंबरचा प्रश्न. 3.5 पीठापैकी एक असलेले रेणुका मातेचे मंदिर कोठे आहे? तर माहूर या ठिकाणी रेणुका मातेचे मंदिर आहे. 121 नंबरचा प्रश्न. तुळजाभवानीचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? उस्मानाबाद. 122 नंबरचा प्रश्न. मराठवाड्याचे प्रवेशद्वार कोणते? तर उस्मानाबाद हे मराठवाड्याचे प्रवेशद्वार आहे. 123 नंबरचा प्रश्न. संत गोरा कुंभार यांची समाधी कोठे आहे? तेर या ठिकाणी आहे. 124 नंबरचा प्रश्न. उस्मानाबाद हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? भोगावती. 125 नंबरचा प्रश्न. उस्मानाबादचे मूळ नाव कोणते? धारापूर किंवा धाराशिव. आता नवीन धाराशिव आहे. 126 नंबरचा प्रश्न. मराठवाड्यातील विद्येचे माहेरघर कोणते? लातूर. मराठवाड्यातील सांगितलेलं आहे बघा. प्रश्न नीट वाचायचं. 127 नंबरचा प्रश्न. गंजगोलाई ही वर्तुळाकार बाजारपेठ कोठे आहे? तर लातूर. 128 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या ठिकाणचा यादवकालीन भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे? तर उदगीर. 129 नंबरचा प्रश्न. साई नंदनवन हे लातूर जिल्ह्यातील प्रसिद्ध
पर्यटन स्थळ कोठे आहे? चाकूर या ठिकाणी बघा. 130 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक कमी वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लातूर. 131 नंबरचा प्रश्न, विदर्भाची पंढरी म्हणून कोणता ठिकाण प्रसिद्ध आहे? शेगाव. 132 नंबरचा प्रश्न, जगातील 3ऱ्या क्रमांकाची हनुमानची उंच मूर्ती कोठे आहे? तर नांदुरा या ठिकाणी जगातील 3ऱ्या क्रमांकाची हनुमानची मूर्ती बघा. 133 नंबरचा प्रश्न, कोणता जिल्हा विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जातो? तर बुलढाणा हा जिल्हा विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जातो. 134 नंबरचा प्रश्न, उल्कापातामुळे निर्माण झालेले जगप्रसिद्ध सरोवर कोठे आहे? तर लोणार या ठिकाणी बघा. 135 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, राजमाता जिजाऊ साहेब यांचे जन्मस्थान कोणते किंवा त्यांचा माहेर कोणते? तर सिंदखेड राजा. 136 नंबरचा प्रश्न, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या ठिकाणी बघा. 137 नंबरचा प्रश्न, पारस औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अकोला. 138 नंबरचा प्रश्न आहे बघा, नरनाळा किल्ला व अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अकोला या जिल्ह्यात आहे. 139 नंबरचा प्रश्न, अकोला जिल्ह्यातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? तर 6 हा राष्ट्रीय महामार्ग जातो. 140 नंबरचा प्रश्न, अकोला हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर मोरणा या नदीकाठी वसले आहे अकोला हे शहर. 141 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे की खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे नाव वस्तगुल्म होते? वाशिम या जिल्ह्याचे नाव वस्तगुल्म होते बघा. 142 नंबरचा प्रश्न, बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेले पोहरा देवीचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? समाज कोणता? बंजारा. तर श्रद्धास्थान सांगितलेलं आहे तर वाशिम. 143 नंबरचा प्रश्न, वाशिम जिल्ह्यातून कोणता रेल्वे मार्ग जातो? अकोला आणि पूर्णा. चला पुढे. 144 नंबरचा प्रश्न, वाशिम जिल्ह्यात किती तालुक्यांचा समावेश होतो? तर एकूण 6 तालुक्यांचा समावेश होतो वाशिम जिल्ह्यामध्ये. 145 नंबरचा प्रश्न, कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून वाशिम जिल्हा निर्माण झाला? तर अकोला जिल्हा. 146 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रात कॉफीचे मळे कोठे आढळतात? तर चिखलदरा या ठिकाणी कॉफीचे मळे आढळतात. 147 नंबरचा प्रश्न, श्रद्धानंद छात्रालय कोणी सुरू केले? तर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी श्रद्धानंद छात्रालय सुरू केले बघा. 148 नंबरचा प्रश्न, कोरकू ही आदिवासी जमात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर अमरावती या ठिकाणी कोरकू ही आदिवासी जमात आढळते. 149 नंबरचा प्रश्न बघा, हा प्रश्न IMP आहे. हा प्रश्न देखील IMP आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी कोठे आहे? तर मोझरी या ठिकाणी बघा. 150 नंबरचा प्रश्न, संत गाडगे बाबा विद्यापीठ कोठे आहे? अमरावती. 151 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे की प्राचीन भारताच्या इतिहासाचे संशोधन करणारी शारदाश्रम ही संस्था कोठे आहे? यवतमाळ. 152 नंबरचा प्रश्न, पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता? तर यवतमाळ हा जिल्हा आहे तो. यवतमाळ जिल्ह्यातून कोणी हा व्हिडिओ बघत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. 153 नंबरचा प्रश्न, यवतमाळ जिल्ह्यातील कोणती जमात देशात शासनाने अतिमागास म्हणून जाहीर केलेली आहे? तर कोलाम. 154 नंबरचा प्रश्न, सहस्त्रकुंड हा धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर पैनगंगा. 155 नंबरचा प्रश्न, यवतमाळ
जिल्ह्यातील केंद्र शासनाने अतिमागास म्हणून घोषित केलेले आदिवासींचा जमात कोणती? तर कोलाम. 156 नंबरचा प्रश्न, राष्ट्रभाषा हिंदी प्रचार समितीचे मुख्यालय कोणते आहे? तर वर्धा. 157 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. 1942च्या आंदोलनात वर्धा जिल्ह्यातील कोणते ठिकाण प्रकाश ज्योतात आले? आष्टी, आर्वी. ह्यापैकी या दोघांपैकी कोणतं उत्तर योग्य आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. 158 नंबरचा प्रश्न, वर्धा जिल्ह्यातील कापसाची मोठी बाजारपेठ कोणती? तर आर्वी. 159 नंबरचा प्रश्न, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ कोठे आहे? तर वर्धा या ठिकाणी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ आहे बघा. पुढील प्रश्न आहे 160 नंबरचा, हत्ती रोग संशोधन केंद्र कोठे आहे? तर वर्धा या ठिकाणी हत्ती रोग संशोधन केंद्र आहे. 161 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शहरास ऑरेंज सिटी असेही म्हणतात? नागपूर. हे सोपं होतं बघा, हे चुकणार नाही कोणाचा. 162 नंबरचा प्रश्न खूप IMP आहे, खूप एक्झाममध्ये आलेला आहे बघा. प्रश्न काय आहे? कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कोठे आहे? तर रामटेक या ठिकाणी आहे. 163 नंबरचा प्रश्न, आशिया खंडातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत कोणती? तर बुटिबोरी. 164 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? नागपूर. 165 नंबरचा प्रश्न, कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर या जिल्ह्यामध्ये कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. 166 नंबरचा प्रश्न, भंडारा जिल्ह्यातील तांदळाची मोठी बाजारपेठ कोणती? तर तुमसर. 157 नंबरचा प्रश्न, 67 नंबरचा प्रश्न बघा, भंडारा जिल्ह्यात युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना कोठे आहे? जवाहर नगर. थोडीफार चुकी आली तर समजून घ्या, कारण की आता व्हिडिओ मी भरपूर टाईमपासून रेकॉर्ड करत आहे. एक छोटी चुकीमुळे पुन्हा रेकॉर्ड करणं एवढं शक्य नाही आहे, कारण की खूप जास्त रात्र झालेली आहे. 168 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, गवळी राजांनी बांधलेले खांब तलाव कोठे आहे? बघा, भंडारा. 169 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे की प्राचीन काळी पद्मावती नगरी म्हणून ओळखले जाणारे सध्याचे भंडारा जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण कोणते? तर पवनी. 170 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलाद निर्मितीचा कारखाना आहे? तर भंडारा रोड या ठिकाणी पोलाद निर्मितीचा कारखाना आहे बघा. 171 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे कोणत्या शहरादरम्यान धावते? तर महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे गोंदिया ते कोल्हापूर या दरम्यान धावते बघा. 172 नंबरचा प्रश्न, कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली? तर भंडारा जिल्ह्याच्या विभाजनातून गोंदिया या जिल्ह्याची जी काय निर्मिती करण्यात आली. 173 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता जिल्हा तलावाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? तर गोंदिया हा जिल्हा तलावाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. 164 नंबरचा प्रश्न, 64च काय तर 74 नंबरचा प्रश्न बाबा, गोंदिया जिल्ह्यातील तांदळाची प्रमुख बाजारपेठ कोणती? तांदळाची प्रमुख बाजारपेठ सांगितलेली आहे तर तिरोडा ही गोंदिया जिल्ह्यातील तांदूळाची प्रमुख बाजारपेठ आहे बघा. कळालं? पुढं 175 नंबरचा प्रश्न, गोंदिया जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण कोणते? धरणावरती खूप प्रश्न येत आहे बघा. तर गोंदिया जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण कोणते? तर बघा
इटिया डोह. चला पुढे. 176 नंबरचा प्रश्न आहे बघा. ग्रामसेवक व ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्र कोठे आहे? ग्रामसेवक आणि ग्रामसेविका हे प्रशिक्षण केंद्र यांचे असतं बघा, ते कोठे आहे असा हा प्रश्न आहे. तर सिंदेवाही या ठिकाणी ग्रामसेवक आणि ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्र आहे. 177 नंबरचा प्रश्न. युद्ध साहित्य निर्मितीसाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? बघा, तर भद्रावती हा ठिकाण प्रसिद्ध आहे. 178 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील कोणती जमात केंद्र शासनाने अतिमागास म्हणून जाहीर केलेली आहे? बघा, जिल्हा कोणता? चंद्रपूर. जमातीचे नाव काय? तर बघा, मांडिया गोंड. 179 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कागद निर्मिती केली जाते? तर बल्लारपूर या ठिकाणी कागद निर्मिती केली जाते. 180 नंबरचा प्रश्न. बाबा आमटे यांनी स्थापन केलेले आनंदवन प्रकल्प कोठे आहे? तर वरोरा या ठिकाणी आनंदवन प्रकल्प आहे. 181 नंबरचा प्रश्न. महाराष्ट्र शासनाने कोणता जिल्हा उद्योगविरहित जिल्हा म्हणून घोषित केला आहे? तर गडचिरोली. आता गडचिरोली बाबतीतच प्रश्न आहे. 182 नंबरचा प्रश्न. महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? सर्वाधिक वनक्षेत्र सांगितलेले आहे तर गडचिरोली या ठिकाणी. 183 नंबरचा प्रश्न. गोंडवाना विद्यापीठ कोठे स्थापन झाले आहे? तर गडचिरोली. आता बघा, याच प्रश्नामध्ये 3 प्रश्न बघा, हा प्रश्न आणि ह्या 3 जे प्रश्न आहे हे गडचिरोलीवरती आहे की महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र गडचिरोलीमध्ये, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीमध्ये आणि उद्योगविरहित जिल्हा गडचिरोली. समजलं? चला पुढे. 184 नंबरचा प्रश्न. लोक बिरादरी हा बाबा आमटे प्रणीत आदिवासी विकास प्रकल्प कोठे आहे? तर हेमलकसा या ठिकाणी हा आहे बघा. 185 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. खूप IMP प्रश्न आहे बघा हा, कारण की खूप एक्झाम मध्ये आलेला आहे की गोदावरी व प्राणहिता या नद्याच्या संगमावर कोणते शहर वसलेले आहे? 2 नद्या आहे, एक गोदावरी दुसरी प्राणहिता यांचा संगम बघा, त्यावर वसलेले शहर कोणता? तर सिरोचा. चला पुढे. चला, थोड्या टाइममध्ये 200 प्रश्न होऊन जाईल आपले. महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? 1 मे 1960. महाराष्ट्र राज्य निर्माण झालं त्यावेळेस महाराष्ट्र राज्यामध्ये किती जिल्हे होते? जर असा प्रश्न आला तर 26 जिल्हे होते. आता पुढं बघा. नंबर 2 आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? तर 3रा क्रमांक लागतो क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात. जर असा प्रश्न आला की क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामधलं कोणतं राज्य आहे, तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिला क्रमांक लागतो तर राजस्थान. चला पुढे. नंबर 3 आहे. महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा कोणत्या राज्यात संलग्न आहे? तर मध्य प्रदेश. आता तुम्ही सांगाल की मध्य प्रदेश राज्याची राजधानी काय? तर भोपाळ. भोपाळ गॅस दुर्घटना झाली होती बघा, त्यावरती एक मूवी बनलेली आहे, ती तुम्ही बघितलेली असेल. खूप जास्त म्हणजे खूप लोक मेले होते, गरीब श्रीमंत सर्वच लोक, कोणाला सोडलेलं नाही ते गॅसनं. ती गॅस दुर्घटना झाली ती बघा, त्यामध्ये खूप लोक मेले होते. तर ते हेच मध्य प्रदेशमधल्या भोपाळ या शहरात होतं. महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याशी संलग्न आहे? तर मध्य प्रदेश. नंबर 4. महाराष्ट्राच्या पश्चिमेस काय आहे? तर अरबी समुद्र आहे. नंबर 5. महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहे? 6. प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्राला किती किमी लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? 720.
7 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती चौकिमी आहे? तर ब योग्य ठरेल. यासाठी एक ट्रिक बनवलेली आहे मी छोटीशी. पुढं 3 आहे आणि शेवटी 3 आहे आणि बरोबर मधोमध 7 आहे, असं देखील लक्षात ठेवू शकता. 8 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? तर 36 जिल्हे आहे सध्या. 9 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे तर उपराजधानी कोणती? तर नागपूर ही उपराजधानी आहे. 10 नंबरचा प्रश्न, 10 नंबरचा प्रश्न काय म्हणतो की महाराष्ट्राचे क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? अहमदनगर. 11 नंबरचा, महाराष्ट्राचा बहुतांश भाग कोणत्या अग्निजन्य खडकापासून बनलेला आहे? तर बेसाल्ट खडकापासून महाराष्ट्राचा बहुतांश भाग बघा बनलेला आहे. 12 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर कळसुबाई. 13 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्र पठाराची उंची सर्वसाधारण किती किमी आहे? तर 600. 14 नंबरचा प्रश्न, कोकणातील तसेच पठारावरील प्रमुख नद्याचा उगम कोठे होतो? तर सह्याद्री पर्वत. 15 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील सीमेवरून कोणती नदी वाहते? इंद्रावती. 16 नंबरचा प्रश्न, की वर्धा व वैनगंगा या नद्याच्या एकत्रित प्रवाहाला काय म्हणतात? तर प्राणहिता म्हणतात. 17 नंबरचा प्रश्न आहे बघा, सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम होतो? तर कृष्णा या नदीचा उगम होतो. 18 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात लांब व प्रमुख नदी कोणती? तर गोदावरी नदी आहे सर्वात लांब आणि प्रमुख. चला पुढे. 19 नंबरचा प्रश्न, कोणती नदी नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते? गोदावरी नदी. नर्मदा नदी ही महाराष्ट्रात सर्वात लहान नदी बघा, नर्मदा नदी, जी नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते. 20 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? तर तापी ही नदी पश्चिम वाहिनी आहे. पुढे 21 नंबरचा प्रश्न आहे, गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यात कोठे होतो? त्र्यंबकेश्वर. 22 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्राच्या अति दक्षिण सीमेवरून कोणती नदी वाहते? तेरेखोल नदी महाराष्ट्राच्या अति दक्षिण सीमेवरून वाहते. 23 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाचे ठिकाण अंबोली. 24 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता? तर आंबा. 25 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू हा प्रामुख्याने कोठे आढळतो? भीमाशंकर. 26 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता? हरियाल. 27 नंबरचा प्रश्न बघा, भारतातील सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प कोणता? तारापूर. 28 नंबरचा प्रश्न, की परळी औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? बीड. 29 नंबरचा प्रश्न, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पवन ऊर्जा निर्मिती केंद्र कोणते? तर जामसंडे बघा. 30 नंबरचा प्रश्न, आशिया खंडातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत कोणती? बुटिबोरी. 31 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता पट्टा खनिजावर उद्योगासाठी प्रसिद्ध आहे? नागपूर, चंद्रपूर. 32 नंबरचा प्रश्न, माफ करा काही प्रश्न रिपीट झालेले आहे बघा. लाकडी खेळणीसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते? सावंतवाडी. 33 नंबरचा प्रश्न, नागपूरजवळ कोणता आंतरराष्ट्रीय हब महाप्रकल्प उभारला जात आहे? तर मिहान. 34 नंबरचा प्रश्न, देशातील औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे? तर 20. आपण सर्वात श्रीमंत राज्यामध्ये राहतो बघा. भारतातील सर्वात श्रीमंत राज्य कोणता? तर आपलाच महाराष्ट्र राज्य आहे बघा. 35 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रात औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कधी करण्यात आली?
तर 1 ऑगस्ट 1962. 36 नंबरचा प्रश्न, भारतातील पहिले विमानतळ कोणते? तर जुहू हे भारतातील पहिले विमानतळ आहे. 37 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे की पुणे नाशिक दरम्यान कोणता राष्ट्रीय महामार्ग आहे? तर NH50. 38 क्रमांकाचा प्रश्न आहे बघा. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? मुंबई या ठिकाणी. 39 नंबरचा प्रश्न, सन 2011 साली गोंडवाना विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले? तर गडचिरोली. गोंडवाना आणि गडचिरोली हे मिळतं बघा, तर असं देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. 40 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रात एकूण किती कृषी विद्यापीठे आहेत? एकूण 4 कृषी विद्यापीठे आहेत. 41 नंबरचा प्रश्न, अलीकडेच पुणे विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात आले आहे? सावित्रीबाई फुले यांचं नाव देण्यात आले आहे. 42 नंबरचा प्रश्न, खानदेशात कोणती बोलीभाषा बोलली जाते? तर अहिराणी. 43 नंबरचा प्रश्न, कोकणात कोणती बोलीभाषेचा प्रामुख्याने वापर केला जातो? तर मालवणी. 44 नंबरचा प्रश्न, अमरावती जिल्ह्यातील मेळघाट प्रदेशात खालीलपैकी कोणती आदिवासी जमात आढळून येते? तर कोरकू ही आदिवासी जमात मेळघाट प्रदेशात आढळून येते. जिल्हा अमरावती. 45 नंबरचा प्रश्न, कोकणातील अनेक लोक रोजगारासाठी कोणत्या शहरात स्थलांतर करतात? तर मुंबई या शहरात स्थलांतर करतात कोकणातील लोक. 46 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रात शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून कोणता व्यवसाय केला जातो? पशुपालन. 47 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या भागातील लोकांच्या आहारात प्रामुख्याने भात व मासे असतात? कोकण. 48 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षर जिल्हा कोणता? पालघर. सर्वात कमी साक्षर जिल्हा आहे बघा. 49 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रातील किती टक्के लोकसंख्या साक्षर आहे? तर 82.3% लोकसंख्या साक्षर आहे बघा. 50 नंबरचा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य ठरेल बघा. 51 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता? जर असा प्रश्न आला तर सिंधुदुर्ग महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा आहे. 52 नंबरचा प्रश्न, हिमवृक्षालीसाठी महाराष्ट्रातील कोणते शहर प्रसिद्ध आहे? औरंगाबाद. जुने नाव खडकी, नवीन नाव संभाजीनगर. 53 नंबरचा प्रश्न, कुष्ठरोगाच्या सेवेसाठी प्रसिद्ध असलेले तपोवन आश्रम कोठे आहे? तर अमरावती या ठिकाणी तपोवन आश्रम आहे. 54 नंबरचा प्रश्न, कोणते शहर मुळा मुठा नदीच्या संगमावर वसलेले आहे? तर पुणे. 55 नंबरचा प्रश्न, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक या जिल्ह्यात आहे बघा. 56 नंबरचा प्रश्न, पुण्याजवळील टिंबटिंब हे माहिती तंत्रज्ञान व्यवसायाचे प्रमुख केंद्र आहे? तर हिंजवडी. 57 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, महाराष्ट्राचे नाहीतर भारताचे जर असा प्रश्न आला की महाराष्ट्राचे मध्यवर्ती स्थान कोणते, हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. भारताचे मध्यवर्ती स्थान दर्शविणारी 0 माईल हे स्तंभ कोणत्या शहरात आहे? तर नागपूर या ठिकाणी बघा. 58 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या शहरात दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो? तर नाशिक. 59 नंबरचा प्रश्न, सौताडा हा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? बीड या जिल्ह्यात आहे. 60 नंबरचा प्रश्न, देशातील 12 ज्योतिर्लिंगापैकी किती ज्योतिर्लिंग
महाराष्ट्रात आहे. 12 पैकी 5 आपल्याच प्यारा महाराष्ट्रामध्ये आहे बघा. 61 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रातील देवीचे 3.5 शक्तिपीठापैकी अर्धपीठ कोणते आहे? तर वणी. 62 नंबरचा प्रश्न, जगप्रसिद्ध अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? औरंगाबाद. 64 नंबरचा प्रश्न, उल्कापातामुळे तयार झालेले लोणार हे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा. 66 नंबरचा प्रश्न, भारताचा कमाल पूर्व पश्चिम विस्तार किती किमी आहे? तर ब नंबरचा योग्य ठरेल. 67 नंबरचा प्रश्न, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते? इंदिरा पॉइंट हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे. 68 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य कोणते? तर गोवा. गोवा राज्याची राजधानी काय? तर पणजी. 69 नंबरचा प्रश्न, आंध्र प्रदेशाची नियोजित राजधानी कोणती? अमरावती. आंध्र प्रदेश राज्याची नियोजित राजधानी अमरावती आहे बघा. 70 नंबरचा प्रश्न, भारताची दक्षिणोत्तर लांबी किती किमी आहे? तर बी नंबरचे योग्य ठरेल. 71 नंबरचा प्रश्न, भारताची भूसीमा किती किमी आहे? तर अ नंबरचं योग्य ठरेल बघा. 72 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, भारतातील भारतीय प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावर निश्चित केलेली आहे? तर ड नंबरचं योग्य ठरेल बघा. 73 नंबरचा प्रश्न, भारताला एकूण किती किमी लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? भारताला सांगितलेला आहे बघा. तर ऑप्शन नंबर क.